मतदान आणि आज अचानक निवडणूक रद्द. प्रचाराचा धुराळा खाली बसण्याआधीच आयोगाचा मोठा धक्का. बारामतीपासून अंबरनाथपर्यंत 22 ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले, म्हणाले आयोग कोणता कायदा लावतोय. ऐनवेळी निवडणूक आयोगाने असा निर्णय का घेतला आणि आता मतदान कधी होणार, नेमकं काय घडलं जाणून घेणार आहोत या बातमीच्या माध्यमातून. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणसंग्राम शिगेला पोहोचला असतानाच राज्य निवडणूक आयोगाने एक मोठा बॉम्ब टाकला आहे. ऐन वेळेवर राज्यातील तब्बल 22 नगर परिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या 15 दिवसांपासून उमेदवार आणि कार्यकर्ते जीवाचे रान करून प्रचार करत होते. गल्लीबोळात सभा आणि रॅली सुरू होत्या, पण मतदानाच्या तोंडावर हा निर्णय आल्याने सर्वांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. विशेष म्हणजे आयोगाच्या या निर्णयावर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून आयोगाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं ज्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर यामागे न्यायालयीन प्रक्रिया हे मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे. मराठवाडा आणि विदर्भासह अनेक ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारांनी अर्जांच्या छाननीवर आक्षेप घेतले होते. अधिकाऱ्यांचा निर्णय मान्य नसल्याने अनेक उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाचा निकाल 23 नोव्हेंबर नंतर लागला, पण तोपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत निघून गेली होती. तसेच काही ठिकाणी चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेला विलंब झाला. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी खूप कमी वेळ मिळाला. हा अन्याय होऊ नये म्हणून राज्य निवडणूक आयोगाने या 22 ठिकाणाच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत. जिथे निवडणूक पुढे ढकलली आहे तिथे आता 20 डिसेंबरला मतदान होईल आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमचं गाव किंवा शहर या यादीत आहे का? तर या यादीत राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या अशा पुणे जिल्ह्यातील बारामती, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि फलटण, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, लातूरमधील रेणापूर, सोलापूरमधील मंगळवेढा आणि अनगर, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूरमधील घुगुस, वर्धामधील देवळी, बुलढाण्यातील देऊळगावा राजा, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, हिंगोलीतील वसमत, नांदेडमधील मुखेड आणि धर्माबाद, तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, अहिल्यानगरमधील कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी अशा एकूण 22 ठिकाणाच्या निवडणुका आता 20 डिसेंबरला होणार आहेत. पण आयोगाच्या या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात आयोगाला सुनावलं आहे की निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. आयोग कोणता कायदा वापरत आहे हे मला माहीत नाही, पण माझ्या अभ्यासानुसार अशा प्रकारे ऐनवेळी निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत. आज निवडणुका पुढे ढकलणे हे अत्यंत चुकीचं आहे. अनेक उमेदवारांची प्रचाराची मेहनत वाया गेली आहे. निवडणूक आयोग जरी स्वायत्त संस्था असली तरी अशा प्रकारे मनमानी निर्णय घेणे योग्य नाही, असं म्हणत आम्ही आयोगाला याबद्दल जाब विचारणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं आहे. एकीकडे 22 ठिकाणाच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असल्या तरी उर्वरित 253 ठिकाणी मात्र नियोजित वेळेनुसार म्हणजेच 2 डिसेंबरलाच मतदान होणार आहे. या ठिकाणाच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून आज रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत. शेवटच्या दिवशी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह सर्वच बड्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. संभाजीनगर, पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि बीडमध्ये सभांचे आयोजन करण्यात आले आहेत. त्यामुळे जिथे निवडणूक आहे तिथे वातावरण तापले आहे आणि जिथे निवडणूक लांबणीवर पडली आहे तिथे मात्र कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो की अयोग्य? आणि या लांबणीवर पडलेल्या निवडणुकीचा फटका कोणाला बसणार? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या भागातील निवडणुकीची ही महत्त्वाची अपडेट इतरांनाही शेअर करायला विसरू नका.